सनई चौघडेच्या आजच्या भागात भन्नाट ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शर्वरी जयला फ्रेंडशिप डेचं खास गिफ्ट देत त्यांच्या मैत्रीची सुरुवात करणार आहे. एवढंच नाही तर ती जयला चक्क मी तुझी पहिली गर्लफ्रेंड आहे असं म्हणणार आहे. पण नेमकं असं काय घडलं, चला सविस्तर जाणून घेऊया. आज ऑफिसमध्ये फ्रेंडशिप डे मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यासाठी एक खास खेळ ठेवलेला असतो. प्रत्येकाने कुणालाही न सांगता त्याच्यासाठी गिफ्ट आणायचं असतं आणि त्या गिफ्टवर ज्याला द्यायचं आहे त्याचं नाव चिठ्ठीत लिहायचं असतं. त्यानंतर एक एक करून सगळ्यांना गिफ्ट दिलं जातं आणि गिफ्ट नेमकं कोणी दिलं हे ओळखायचं असतं. काही जण बरोबर ओळखतात तर काहींना मात्र अजिबात अंदाजच येत नाही. शेवटी मॅक शर्वरीला एक सुंदर मालवणी कविता लिहून गिफ्ट देतो. पण जयच्या वाट्याला मात्र एकही गिफ्ट येत नाही. बिचारा जय निराश होऊन थेट आपल्या केबिनमध्ये निघून जातो. जयला कुणीच गिफ्ट दिलं नाही हे पाहून शर्वरीलाही खूप वाईट वाटतं. खरं तर जयला कोणी गिफ्ट देणार नाही याची शर्वरीला आधीच कल्पना असते. त्यामुळे ती त्याच्यासाठी आधीच एक खास गिफ्ट घेऊन आलेली असते. मात्र ती सगळ्यांसमोर ते न देता जय कॅबिनमध्ये गेल्यानंतर शर्वरीही त्याच्या मागोमाग तिथे जाते. शर्वरी हसत जयला म्हणते, शायनर, तुला इथे कुणी गिफ्ट देणार नाही हे मला आधीच माहीत होतं. म्हणून हे फ्रेंडशिप डेचं गिफ्ट माझ्याकडून. तू माझ्यासोबत कधी कधी अगदी मित्रासारखाच वागतोस ना म्हणून. जय शांतपणे तिच्याकडून गिफ्ट घेतो आणि आपल्या खुर्चीवर जाऊन बसतो. शर्वरी तिथून निघून जायला लागते पण अचानक थांबते, मागे वळून जयकडे पाहते आणि म्हणते, जय, आता मी तुझी पहिली गर्लफ्रेंड. हे शब्द ऐकता जयच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव उमटतात. तो काही क्षण शर्वरीकडे एकटक पाहतच राहतो. आता शर्वरीने असं का म्हटलं, तिच्या या वाक्यामागचा नेमका अर्थ काय आणि या दोघांच्या नात्यात पुढे कोणतं नवं वेळण येणार आहे हे पाहणं खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला ही व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.